इकडं अलीकडं यायचं जरा नसतं खाल्ली तर वाड्या पैसे या बापूच्या हा रोडलाच आहे का बंद करू मला लक्षात येतंय की मी हुशार आहे रोज तीच करतोय बाळा तू साप पकडायची ड्युटी आहे तुला मागच्या कोपऱ्यात आहे वर जायला जागा नसणार तुम्ही कधी आलाय नाही लालता तुम्हाला आता वर दिसले ओ टॉर्च आहे का हो मोबाईल काढ ही जरा काढता का या काय नाही करत या की तुम्ही काढ तू काढ श्रद्धा काढते राहून सोड काढते भाई मोठी बॅटरी थोडी घे तिथं असणार तेव्हा त्या कोपऱ्यात होती मगाशी आता तू तिथनं बाहेर काढली टाकू सगळं कांद्यामध्ये हा टाक कांद्यात बघूया अजून आणा सुंदर का नाही घेऊन त्या आणाच बॅटरी लागत्याच बाहेरनं पण दिसतोय का आल्याला गेलेला फक्त तोंड दिसलं मग मला या आता अशाच ठिकाणी असणार आहे वर कुठेतरी खाली असणार आहे बघ खाली असणार आहे मला असं वर आलता तर मी खाली बघतो पेटीच्या आड बघ तिथं खाली बघ बंद करा दगड काढा पलीकडे बाहेर आलाय ओकेच आप क्या करेगा रे आता शेपूट गावले तो फोटो झाला सो मॅडम फोटो घ्या नाही थांबा ठीक लावली काय ना म्हणायचं आहे नाही धरलास बाहेर ए चला लय मोठा आहे श्रद्धा कुठे तिकडनं झालं हा तिकडनं झालं तिथे मस्त कॅचअप हळा चला असं म्हणलं एक तर मी याला पाहिजे किंवा माणसाला किती बघा मित्रांनो साप येतोय खऱ्या अर्थानं जो शेतकऱ्यांचा मित्र आहे लांबलचक सडक साप शेपट निमुळत आणि ओळखलेला होता साप दामन आहे आणि आता पावसाचं प्रमाण आहे आणि गोल मुजल्यामुळं हा साप मानवी वस्तीत प्रवेश करतोय धामण नावाने ओळखणारा लांब सडक शेतकऱ्यांचा मित्र असलेला घरमालकाचं नाव काय दगडू श्रीमंत जगताप राहणार शेळकेवाडी जिथं पुरसं साप आढळणार हे गाव आहे त्याला पिशव्या आणत आहे पिशव्या गावामध्ये रेस्क्यू केली वायरची कसली तर द्या माणसांच्या भीतीच होते असे साप रेस्क्यू करावे लागते हा ना भैया येत नाही तुझ्या धरलाय उलगड त्याला बरंच कष्ट करायला लावलं ठोकाठोकी घर लांडा आहे ना व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा त्यांचा धन्यवाद की त्यांनी सर्व मित्राला बोलवून त्याला नाही विजा पोचवता बोलवल्याबद्दल